नमस्कार रसिक हो. माझ्या यूट्यूब चॅनल मी आणि माझी कवितामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करते. आजच्या आपल्या कवितेचा विषय आहे माहेर. सासरी गेलेल्या प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय. वय कितीही झालं तरी माहेरचं अंगण नेहमीच लेकीला हवंसं वाटतं. तर अशा या लेकीला तिचा जोडीदार विचारतो आहे की का तुला तुझं माहेर इतकं जवळचं आहे. तेव्हा तीसुद्धा कोणत्या शब्दात माहेरचं वर्णन करते ते बघूया. पण कविता सुरू करण्याआधी फक्त एक विनंती. जर तुम्हाला माझी कविता आवडली तर लाईक आणि शेअर करायला आणि माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अशी कशी ग सखे तुझी माहेराची ओढ. अशी कशी ग सखे तुझी माहेराची ओढ. तुझ्यासाठी माहेर कसं जणू आनंदाचं झाड. अशा कशा ग सखे तुझ्या माहेरच्या आठवणी. अशा कशा ग सखे तुझ्या माहेरच्या आठवणी. कधी गालावर हसू कधी डोळ्यात तुझ्या पाणी. कसं सखे तुला माहेर सर्वाहून अनमोल. कसं सखे तुला माहेर सर्वाहून अनमोल. निघताना जिथून होई सदा जड तुझं पाऊल. सांगते सख्या तुला आज माहेराची कथा. सांगते सख्या तुला आज माहेराची कथा. का सुखावते मन नाव माहेराचं घेता. आई बापाची मिलेक लाडात वाढलेली. आई बापाची मिलेक लाडात वाढवलेली. माझ्या सुखासाठी ज्यांनी दिनरात एक केली. आई माझी जणू माया वात्सल्याचा झरा. आई माझी जणू माया वात्सल्याचा झरा. दिला बाबांनी सदैव मला मायेचा आसरा. वाढवून लेकीला प्रेमाने केली सासरी पाठवणी. वाढवून लेकीला प्रेमाने केली सासरी पाठवणी. रीत कन्यादानाची निभावती पुसून डोळ्यातलं पाणी. ऐक सख्या आता गोष्ट बहीण भावाची. ऐक सख्या आता गोष्ट बहीण भावाची. भाऊ माझा पाठीराखा बहीण मूर्ती प्रेमाची. आजी आजोबांनी जपावे जणू दुधावरी साय. आजी आजोबांनी जपावे जणू दुधावरी साय. त्यांच्या मायेहून मोठे जगामध्ये कुठं काय. मामा मावशीच्या घरी घ्यावे करून सारे लाड. मामा मावशीच्या घरी घ्यावे करून सारे लाड. आत्या काकांनी करावी माया जशी जीवापाड. साऱ्या नात्यांनी बनलं लेकीसाठी एक गाव. साऱ्या नात्यांनी बनलं लेकीसाठी एक गाव. ज्याला जगताने दिलं सख्या माहेर हे नाव. काही शब्दात मांडणं वाटे माहेर कठीण. काही शब्दात मांडणं वाटे माहेर कठीण. जावं लागत सासरी अन होते लेक माहेर वाशिण. जावं लागत सासरी आणि होते लेक माहेर वाशिण. धन्यवाद.